हॅलो सख्यांनो, नमस्कार. मी आशा बोलते, आशाची शिदोरीतून. तर आत्ता आपण नाचणीचे डोसे आणि टोमॅटोची लालबुंद चटणी आणि गाजर काकडीची कोशिंबीर असा मेनू ठेवलेला आहे. तर बघा, हे टोमॅटोच्या चटणीसाठी एक 4 ते 5 असे लालबुंद टोमॅटो घ्यायचे, पिकलेले छानपैकी. नंतर ह्या अशा 7-8 मिरच्या, बेडगी मिरची असते की नाही ती, लाल रंगाची, कमी तिखट. नंतर एक मोठ्यापैकी कांदा, तो मी कापून ठेवला आहे. आणि थोडीशी बडीशेप स्वादासाठी अशीच ठेवायची, भाजायची वगैरे नाही. आणि धने थोडेसे, 1 छोटा टीस्पून धने. बघा एवढं. आता आपण काय करायचं, हे सगळं साहित्य, चटणीचं साहित्य आपण गरम म्हणजे ह्याच्यावरती उकडून घ्यायचं गरम पाण्यात. आता मी हे सगळं पातेलीमध्ये टाकते आणि हे सगळं बॉइल्ड करून घेते. टोमॅटो, कांदा, लाल मिरच्या, ह्या बेडगी मिरच्या, धने आणि बडीशेप थोडीशी वासासाठी टाकलेली आहे. तर आता चला, तर आपण हे आता उकडून घेऊया. एक वाटी पाण्यामध्ये हे स्टीम करून घ्यायचं. नंतर दुसऱ्या पातेलीमध्ये आपण हे स्टीम होतंय, स्टीम झाल्यावर ते थंड पण व्हायला पाहिजे म्हणून. तर आता आपण काय करायचं, त्या दुसऱ्या पातेलीमध्ये हे मी पातेलं घेतलेलं आहे. एकीकडे हे स्टीम व्हायला ठेवलं आहे, एकीकडे. आता ह्यामध्ये आपण, ह्याच्यात काही नाही, साधं पाणी, त्याच्यामध्ये 2 वाटी नाचणीचं पीठ टाकूया. तुम्हाला जसं जेवढं हवं तेवढं टाका. 1 वाटी, 2 वाटी, असं 2 वाटीच पाहिजे असं काही नाही. बघा, हे पीठ टाकलं आहे 2 वाटी. छान होतात हे डोसे, हेल्दी पण आणि सुंदरच होतात. तर बघा, हे असं आपलं पीठ टाकून झालं आहे. आता ते आपण मिसळून घेऊया. आणि त्याबरोबर 2 टीस्पून आपण तांदळाचं पीठ टाकणार आहोत. एवढं 2 टीस्पून तांदळाचं. हे फक्त कालवून घ्यायचं, बाकी काही नाही करायचं. आता हे असं स्टीम करून घ्यायचं आणि नंतर ते मिक्सरमध्ये बारीक करायचं. टोमॅटोची ही अशी वर सालं काढायची, ती स्टीम झाल्यावरती आपणच निघतात. तोपर्यंत मी पीठ कालवते. दोन टीस्पून तांदळाचं पीठ घालायचं आणि बाकीचं नाचणीचं करायचं ना आपल्याला, त्यामुळे थोडं नाचणीचं पीठ जास्त.
तर आता मी तुम्हाला हे स्टीम झाल्यावर थंड व्हायला पाहिजे आणि हे फर्मेंट व्हायला एक 15 मिनिट लागतात, लगेच नाही करू शकत. तर सख्यानो, हे आपलं असं बॅटर म्हणजे उकडून घेतलेलं मिरच्या चटणीचं बॅटर तयार आहे. तर ते आपण आता मिक्सरला लावून बारीक करून घेऊया. आपण भांडं ठेवलेलं आहे ऑलरेडी. आता त्यामध्ये फोडणी देऊया. त्यासाठी आता 2 चमचे तेल टाकलं आणि राई जिरीची मोहरी तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता टाकूया, जिरी टाकूया थोडीशी, अर्धा चमचा फोडणीसाठी जिरी मोहरी, थोडंसं हिंग टाकूया, कढीपत्ता पण टाकू. आपली फोडणी तयार आहे. आता आपण हे बॅटर त्यामध्ये टाकूया. तर यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. तर आता ही आपली अशी चटणी तयार आहे सख्यानो. बघा, अशी घट्टसरच ठेवायची, पातळ वगैरे नाही करायची. एका बाजूला आपण आता तवा पण तापत ठेवलेला आहे. तर आपण आता डोसे पण करून घेऊया. आता ह्यामध्ये आपण मीठ ॲड करूया, फक्त मीठ ॲड करूया. एक 2 चमचे, माझे चमचे छोटे आहेत ना, ते 2 चमचे टाकले. टेस्ट अनुसार तुम्ही घालू शकता मीठ. लो टू फ्लेम करायचं. आणि प्रत्येक वेळी पीठ घेताना हलवून घ्यायचं, कारण खाली घट्टपणा असतो ना, तो खाली राहतो. बघा, जास्त पातळ पीठ केलं ना तर ते तुटतात. तर परत वाढवायचा गॅस, लो टू हाय असं करायचा गॅस. त्यानं जरा चांगली हीट लागते ना. नाश्त्यासाठी ना सगळ्यांनो, मैत्रिणींनो, हे करूनच बघा. पौष्टिक पण आहेत आणि खूप छान लवकर होतात. आणि घरच्या साहित्यामध्ये टोमॅटो असतात आपल्याकडे चटणीला, परत मिरच्या, कांदा, हे सगळं असतं. बघा कशी छान होतात.
सख्यानो, तर हे आता आपले असे घावणे तयार आहेत बघा. घावणे, नंतर ही टोमॅटोची चटणी आणि हे गाजर, काकडी आणि टोमॅटोचं असं कोशिंबीरसारखं करून ठेवलेलं. तर बघा, टोमॅटोची ही चटणी, टोमॅटो, मिरची, तुम्हाला साहित्य दाखवलं ना ते, आणि हे घावणे बघा कसे छान आले, असे चांगले जाळीदार आलेत आणि सॉफ्ट एकदम. तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना.